नमस्कार. आज आपण लेक्चर 9 मध्ये चार्ट पॅटर्न्स याबद्दल थोडंसं नॉलेज घेणार आहोत. ओके. काल आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघितले होते. सिंगल कॅन्डलने कुठचे पॅटर्न बनतात, डबल किंवा ट्रिपल कॅन्डलने कोणत्या पॅटर्न्स बनतात. ते आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि त्यानंतरचा पुढचा पार्ट येतो चार्ट पॅटर्न्स. आता चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स या दोघांमध्ये कोणतं जास्त स्ट्राँग आहे जर आपण बघायला गेलं तर मी रिकमेंड करेन की चार्ट पॅटर्न सगळ्यात स्ट्राँग असतो. चार्ट पॅटर्न पहिला चेक करायचा आणि चार्ट पॅटर्न नंतर तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघितले तर उत्तम. ओके. जेव्हा आपण चार्ट पॅटर्न काढतो, तर चार्ट पॅटर्न्समध्ये आपण ब्रेकडाऊनसाठी आपण पॅटर्न्स हे काढतो. त्यामुळे जेव्हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होत असतो, तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम प्लस तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न हे खूप इम्पोर्टंट ठरतं. बट सगळ्यात पहिली प्रायोरिटी चार्ट पॅटर्न्सला द्यायची. ओके. सो आपण फर्स्ट पॅटर्न आपला जो आहे अगेन मी जे बुक स्वतः रेफर करतो, इतके टाईम मी जे स्वतः बुक रेफर केलेले आहेत, त्याच बुकमधनं मी हा सिलेबस क्रिएट केलेला आहे. बिकॉज हे मी एक्सपिरियन्स केलंय, हे मी टेस्ट केलंय आणि आता ते मी तुमच्याशी शेअर करतोय. त्यामुळे लिंक तुम्हाला ऑलरेडी दिलेली होती ग्रुपवर. जर तुम्ही हे बुक विकत घेतलं असाल, तर तुम्हाला हे अंडरस्टँडिंग आणि व्यवस्थितपणे येऊ शकतं. ओके. सो फर्स्ट आहे आपला डबल टॉप पॅटर्न. तर डबल टॉप पॅटर्न मध्ये तुम्ही चेक कराल तर समोर स्क्रीनवर जो डायग्राम दिलेला आहे, त्यात आपण बघतोय की 2 टॉप मार्केट बनवतं. ओके. फर्स्ट जिथे 1 नंबर लिहिलेला आहे, इथे कुठेतरी 1 नंबर जो लिहिलेला आहे, मार्केट इथून खालून जेव्हा अप ट्रेंडमध्ये होतं, तेव्हा मार्केट इथे पोहोचलं, एक रेझिस्टन्स क्रिएट केला. त्यानंतर मार्केट खाली आलं, एक सपोर्ट लेव्हल क्रिएट केलं, एक सपोर्ट लेव्हल घेतली आणि तिथनं मार्केट परत ट्राय करत होतं वर जाण्यासाठी, ट्रेंड कंटिन्युएशनसाठी. बट ते गेलं नाही. या सेम रेझिस्टन्स लेव्हलला मार्केटने परत एकदा रेझिस्टन्स घेतला आणि तिथनं स्ट्राँग सेलिंग झालं आणि मग खाली जेव्हा ह्या नेकलाईन ह्याला आपण म्हणतो ही हिरवी जी लाईन आहे, की हा जो मधला सपोर्ट असतो, ह्याला आपण म्हणतो नेकलाईन. ही नेकलाईन जेव्हा मार्केट तोडून खाली ब्रेकडाउन देतं, त्यानंतर आपण रिटेस्ट झाल्यानंतर सेलिंग एंट्री घेऊ शकतो. आता हा पॅटर्न बेसिकली एक बेअरिश सिग्नल देणारा पॅटर्न आहे आणि जेव्हा तुमचं अपट्रेंड चालू असतो आणि अपट्रेंड जेव्हा कुठेतरी संपत येतो, तो अपट्रेंड संपता-संपता तुम्हाला हा पॅटर्न बनतो आणि हा पॅटर्न बनल्यानंतर आपण एक चांगलं रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकतो. ओके. सो टाइप आहेत पॅटर्न्समध्ये. तुम्हाला आता जे मी स्टार्टिंगला दाखवणार आहेत, हे सगळे रिव्हर्सल पॅटर्न आहेत आणि त्यानंतरचे जे आहेत ते कंटिन्युएशन पॅटर्न आहेत. म्हणजे अपट्रेंड चालू असतानाच एक पॅटर्न बनतो आणि आपल्याला कसं एक कन्फर्मेशन देतो, की इथनं परत अपट्रेंडच सुरू राहणार आहे. ओके. असे पण आपल्याकडे पॅटर्न्स आहेत. सो हा होता फर्स्ट डबल टॉप. ह्याचं ऑपोझिट जेव्हा डाउन ट्रेंड सुरू असेल आणि डाउन ट्रेंड कधी संपणार आहे, तर तो असतो डबल बॉटम पॅटर्न. ओके. डिफरन्स एवढाच आहे, की तो बनणार अप ट्रेंडच्या शेवटी, हा बनणार डाउन ट्रेंडच्या शेवटी. डाउन ट्रेंड जेव्हा संपत येतो, इथनं हा डाउन ट्रेंड खाली आलाय. एक लो पॉइंटला त्याने सपोर्ट घेतला. अगेन वर जायचं ट्राय केलं. इथे एक रेझिस्टन्स क्रिएट झाला आणि परत मार्केट तिथनं खाली शूट व्हायला प्रयत्न करत होतं. बट तेवढं व्हॉल्यूम किंवा इथे कुठेतरी रिव्हर्सल आपल्याला आलेला दिसतो. जेव्हा हा डबल बॉटम होतो, तेव्हा जेव्हा सेम सपोर्टला दोनदा मार्केट असं सपोर्ट घेतं डाउन ट्रेंडच्या शेवटी. हे नीट लक्षात घ्या. डाउन ट्रेंडच्या शेवटी, तेव्हा आपण हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. त्यामुळे ट्रेंड एंड होताना हे पॅटर्न्स आपल्याला ऑब्झर्व्ह करायचे असतात. ट्रेंडच्या मध्येच नाही, ट्रेंड एंड होताना. ओके. आणि जेव्हा हा ब्रेकआउट होतो, तेव्हा आपण रिटेस्टची वाट बघतो. रिटेस्ट झाल्यानंतर आपण आपली एंट्री सेट करतो. या नेकलाईनच्या खाली आपला स्टॉप लॉस असतो. ओके. आता याच्यात डिस्टन्स जे तुमचं टार्गेट प्रॉफिटचं डिस्टन्स किती असावं, तर हा फर्स्ट 1 नंबर जो दिलेला आपला रेझिस्टन्स आहे, इथनं तुमचा हा जो रेझिस्टन्स आणि सपोर्टमधलं जे डिस्टन्स आहे, ओके. ह्या सपोर्टपासून या रेझिस्टन्सपर्यंत. हे डिस्टन्स आहे, तेवढ्याच डिस्टन्सचा आपण एक ट्रिगर प्राईस लावू शकतो आपल्या टार्गेटसाठी. ओके. सो तेवढंच टार्गेट तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता. सो हे होतं तुम्हाला डबल टॉप आणि डबल बॉटमचं एक्झाम्पल. सेम सिमिलरली तसंच ट्रिपल टॉप पॅटर्न हा खूप पॅटर्न आहे. बिकॉज हा जेव्हा-जेव्हा येतो, स्ट्राँगली मार्केट रिव्हर्स करतं, स्ट्राँगली मार्केट ट्रेंड बदलतं आणि रिटर्न अपोझिट डायरेक्शनमध्ये चालू होतं. जेव्हा-जेव्हा हा पॅटर्न येतो, इथे पण एक लक्षात घ्यायचं, की हा पॅटर्न तुम्हाला अपट्रेंड जेव्हा संपत येतो, तेव्हा तुम्हाला हा पॅटर्न बनतो. कारण आपल्याला हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. ट्रेंड जेव्हा चेंज होणार आहे, तेव्हा हा पॅटर्न जर बनेल, तर ह्याचं हायेस्ट कन्फर्मेशन असतं आणि हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड आपण घेऊ शकतो. ओके. सो हा जेव्हा पॅटर्न बनतो, तेव्हा सिमिलरली जसं डबल आपण टॉप बघितलं होतं, तसं सेम आता ट्रिपल टॉप होतं. ओके. सेम रेझिस्टन्स लेव्हलला मार्केट 3दा टच करणार आहे.
किंवा सेम रेझिस्टन्स लेव्हलवरनं मार्केट 3दा रिटर्न खाली फेकलं जाणार आहे आणि जेव्हा हे असं होतं, तेव्हा आपण वर हे 3 डॉट्स कनेक्ट करून एक ट्रेंड लाईन बनवतो. खाली आपण त्याचे जे 2 नेकलाईन्स बनलेले आहेत, 2 जे लो बनलेले आहेत, तिथे आपण सपोर्टची लाईन घेतो किंवा झोन घेतो. वन्स हा सपोर्ट त्याने तोडला विथ व्हॉल्यूम्स, ओके. व्हॉल्यूम्स नेहमी चेक करायचे आणि मी तुम्हाला दाखवलेले पण चेक करायचे. ची पॉवर चेक करायची. जेव्हा हा सपोर्ट तोडेल तेव्हा रिटेस्ट झाल्यानंतर तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता. वन्स अगेन इथला टार्गेट कसा मोजायचा तर ह्या रेझिस्टन्स ते सपोर्टचा जो हा डिस्टन्स आहे, तेवढाच डिस्टन्स मेजर करून तुम्ही इथे टार्गेट तुमचा अचीव्ह करू शकता. ओके. लेफ्ट साइडला चार्टमध्ये कसा दिसेल हे पण एक्झाम्पल दिलेलं आहे. तर मी एक्सप्लेन करता तुम्ही लेफ्ट साइडला पण नजर थोडीशी ठेवू शकता. ओके. ॲक्चुअल चार्टमध्ये आपण हे सॅम्पल्स, एक्झाम्पल्स बघणार आहोत त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त पहिला कन्सेप्ट समजून घ्या. ओके. सिमिलरली त्याचं एक्झॅक्ट ऑपोझिट असतं ट्रिपल बॉटम पॅटर्न. ओके. ट्रिपल टॉप जेव्हा येतो, तेव्हा तो अप ट्रेंडच्या शेवटी येतो, जिथनं डाउन ट्रेंड सुरू होणार आहे. ओके. ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न्स आहेत हे. ट्रिपल बॉटम पॅटर्न येतो डाउन ट्रेंड संपता बिकॉज इथनं आता अप ट्रेंड सुरू होणार आहे. लेफ्टवर स्क्रीनवर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकतात, की ब्रेकआउट त्या नेकलाईन नंतर झाल्यानंतर आपण एंट्री घेऊ शकतो. ओके. इथे पण तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे डायग्राममध्ये. ओके. हा पण एक रिव्हर्सल पॅटर्नच आहे. हेड एंड शोल्डर पॅटर्न ह्याला म्हणतात. तुम्ही ऐकलंही असेल बरेचदा. हेड एंड शोल्डरमध्ये काय असतं, की मध्ये जे असतं ह्याला आपण हेड म्हणतो आणि बाजूला हे जे 2 आपल्याला कुठेतरी प्राइस येऊन जाते, ह्या गोष्टींना आपण शोल्डर्स म्हणतो. म्हणून या पॅटर्नला हेड एंड शोल्डर असं म्हटलेलं आहे. ओके. आता हेड एंड शोल्डर पॅटर्न हा पण सेम अप ट्रेंड जेव्हा संपत येतो, अप ट्रेंडच्या शेवटी हा बनतो आणि तिथनं कुठेतरी ट्रेंड रिव्हर्सल आपल्याला येतं. ओके. इथलं ह्याच्यातलं डिस्टन्स कसं मेजर करायचं, तर जो हा मधला हेडचा जो हायेस्ट पॉइंट आहे, ह्या रेझिस्टन्स पॉइंटपासून हा जो मिडल लो आहे, ओके. इथनं इथपर्यंत तर जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करायचं आणि तेवढंच डिस्टन्स तुम्हाला इथे सेलिंग साइडला तुमचं टार्गेट असू शकतं. ओके. सो हे टार्गेट्स ह्याच्यात कसे लावायचे हे खूप इम्पोर्टंट आहे. हे तुम्ही टार्गेट्स इम्पोर्टंट असतात कारण टार्गेट कळलं तर तुम्ही स्टॉप लॉस त्या हिशोबाने लावणार कारण आपल्याला 1:2 मिनिमम टार्गेट करायचं असतं. ओके. सो हा पॅटर्न जेव्हा बनतो तेव्हा इकडे आपण ॲक्चुअल चार्ट्समध्येच बघूया. आता फक्त मी तुम्हाला डायग्राम्स थोडक्यात एक्सप्लेन करतोय. ओके. आणि मॅक्सिमम टाईम मी चार्ट्सवर देण्याचा प्रयत्न करीन. आता सिमिलरली जेव्हा डाउन ट्रेंड सुरू असतो, तर ह्याचा एक्झॅक्ट ऑपोझिट तुम्हाला होणार. त्याला आपण म्हणतो इन्व्हर्स हेड एंड शोल्डर. ओके. एक्झॅक्ट ऑपोझिट आणि ह्याचं एक्सप्लेनेशन करण्यापेक्षा शक्यतो तुम्ही लेफ्ट साइडचं जे जसं चार्टवर दिसणार आहे, ते बघून घ्या. बिकॉज तसं आपल्याला चार्ट्समध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. ओके. तसं आयडेंटिफाय करून आपल्याला रिटेस्ट झाल्यानंतर इथनं आपल्याला एंट्री आपली एक्झिक्यूट करायची आहे. ओके. सो डेफिनेशन्स किंवा इथे ह्याचा अर्थ पण दिलेला आहे. तुम्ही स्वतःहून वाचू पण शकतात. मी थोडक्यात एक्सप्लेन करतोय कारण मी जास्त ह्या गोष्टींना एवढा इम्पोर्टन्स नाही देत. कारण मला एक माहिती आहे, की तुम्हाला चार्टमध्ये हे डेफिनेशनपेक्षा चार्टमध्ये हे चित्र जेवढं तुम्ही व्यवस्थित ओळखणार, तेवढं जास्त तुमचं एक एज येणार, तेवढं जास्त तुमच्या हातात एक कन्फर्मेशन येणार. ओके. आता हा एक पॅटर्न आहे. अगेन धिस इज अ रिव्हर्सल पॅटर्न. ओके. हा रायझिंग वेज पॅटर्न आहे. जेव्हा एक अपट्रेंड सुरू असतो आणि अपट्रेंड सुरू झाल्यानंतर कुठेतरी प्राईस त्याची वीक पडते किंवा तो ट्रेंड जेव्हा वीक पडतो, तेव्हा हा असा पॅटर्न बनतो. ओके. इथे आपल्याला क्रायटेरिया आहे फर्स्ट 2 पॉइंट्स आपल्याला मिळाल्यानंतरच हा आपण डायग्राम असा हा पॅटर्न बनवू शकतो. ओके. इथे फर्स्ट 2 पॉइंट्स मिळाल्यावर ही वरची ट्रेंड लाईन बनते. खालचे 2 पॉइंट्स मिळाल्यानंतर ही खालची ट्रेंड लाईन बनते. ओके. प्राईस ह्याच्या आतच राहणार आहे तोपर्यंत ट्रेड करायचं नाही. जेव्हा ब्रेकआउट डील विथ व्हॉल्यूम्स वन्स अगेन जेव्हा ब्रेकआउट डील विथ व्हॉल्यूम्स तेव्हा आपण ह्याच्यात सेलिंग करू शकतो. ओके. रायझिंग वेज पॅटर्न असतो अपट्रेंडच्या शेवटी होणारा. रिव्हर्सल पॅटर्न आहे म्हणजे अपट्रेंड जेव्हा संपणार आहे आणि डाउन ट्रेंड सुरू होणार आहे तेव्हा हा पॅटर्न बनतो. तर इथे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड चांगला मिळू शकतो. ओके. सेकंड फॉलिंग वेज पॅटर्न एक्झॅक्ट ऑपोझिट. जेव्हा डाउन ट्रेंड बराच टाईम सुरू आहे, डाउन ट्रेंड जेव्हा संपत येतो, तेव्हा हा पॅटर्न बनतो आणि बनल्यानंतर आपण जेव्हा ब्रेकआउट होतो विथ व्हॉल्यूम्स, तेव्हा आपण बायिंग एंट्री घेऊ शकतो. अगेन इथे पण तुम्हाला रिस्क रिवॉर्ड खूप चांगला मिळतो. ओके. कारण प्रिव्हियसली जो डाउन ट्रेंड सुरू होता, त्याचे जे रेझिस्टन्स लेव्हल असतील, हा प्रत्येक रेझिस्टन्स लेव्हल तुमचं टार्गेट आहे. ओके. तुम्ही टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3 असं प्रत्येक रेझिस्टन्स लेव्हलला तुमचं पार्शियल प्रॉफिट बुकिंग करू शकता. ओके. आता आपण बघतोय कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न्स. ओके. हे चार्ट पॅटर्न्स कंटिन्युएशन आहेत. म्हणजे जेव्हा मार्केट कंटिन्युअस एक ट्रेंड सुरू असतो, तो ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे. हे कळण्यासाठी आपल्याला हे पॅटर्न्स हेल्प आउट करतात. ओके.
बुलिश रेक्टेंगल जेव्हा बुलिश असतं मार्केट, जेव्हा अपट्रेंड सुरू असतो, तेव्हा मार्केट एकदम स्ट्रेट लाईनमध्ये वर नाही निघत, तर एका पॉइंटला जाऊन कुठेतरी ते कन्सॉलिडेट होतं. ओके. प्रॉफिट बुकिंग सुरू असतात किंवा नवीन एंट्रीज येत असतात. त्यामुळे कुठेतरी प्रॉफिट बुकिंग होत असतं. तेव्हा हा असा ट्रायंगल बनतो. सेम रेक्टेंगल हा जेव्हा बनतो तेव्हा फर्स्ट 2 पॉइंट्स आणि खालचे 2 पॉइंट्स हे मिळाल्यानंतरच तुम्ही हा रेक्टेंगल बनवू शकता. शक्यतो झोन बनवावा. ओके. सपोर्ट एंड रेझिस्टन्स झोन बनणार इथे. आणि वन्स अगेन जेव्हा हा रेझिस्टन्स तोडेल आणि रिटेस्ट होईल, तेव्हा तुम्ही इथे परत एंट्री घेऊ शकता. जर तुम्ही खालून ट्रेंडमध्ये ऑलरेडी असाल आणि असा पॅटर्न जर बनेल, तर घाबरायचं नाही. हा पॅटर्न जेव्हा बनतो तिथनं मार्केट वरच जाणार आहे. हाय प्रोबॅबिलिटी असते. त्यामुळे स्टॉप लॉसेस तुम्ही या सपोर्टच्या खाली आणून ट्रेल करू शकता. पण तुम्ही एक्स्ट्रा इथे क्वांटिटी ॲड पण करू शकता किंवा तुमचं पोझिशन कंटिन्यू पण ठेवू शकता. ओके. सो धिस इज कंटिन्युएशन पॅटर्न. सिमिलरली जेव्हा बेरिश मार्केट असतं, जेव्हा डाउन ट्रेंड सुरू असतो, तेव्हा सेम असा रेक्टेंगलच आपण बनवतो. 2-2 पॉइंट्स आपल्याला मिळाले की आणि हा पण जेव्हा बनवतो, तेव्हा पण आपल्याला तेच एक चेक करायचं असतं, की ओके इथनं ट्रेंड खालीच जाणार आहे बिकॉज धिस इज अ कन्फर्मेशन रेक्टेंगल. इथनं आपल्याला कन्फर्मच कळतं, की इथनं मार्केट खालीच जाणार आहे. त्यामुळे जर आपण ऑलरेडी या ट्रेंडमध्ये आपली एंट्री झालेली असेल वरून आणि आपण या ट्रेंडमध्ये असू, तर आपण इथे बाहेर नाही पडायचं घाबरून. इथे कन्सॉलिडेट होऊन परत मार्केट खालीच जाणार आहे. ओके. त्यानंतर अजून एक आहे बुलिश फ्लॅग पॅटर्न. तो हा तुम्हाला कंटिन्युएशन पॅटर्न आहे. अगेन मार्केट जेव्हा अप ट्रेंडमध्ये असतं, तेव्हा हा पॅटर्न बनतो. रेक्टेंगलच बनतो फक्त थोडंसं ह्याचे पॉइंट्स आणि ह्याचा शेप किंवा एक म्हणतो ना आपण एक अँगल वेगळा आहे या रेक्टेंगलचा. आहे रेक्टेंगलच, पण साधारण फ्लॅगसारखा दिसतो, झेंड्यासारखा ह्याचा शेप होतो. इथनं हा कुठेतरी एक रॉड असतो आणि हे असं आपल्याला दिसल्यामुळे आपण ह्याला फ्लॅग म्हणतो. आणि हा पॅटर्न पण तुम्हाला एक कन्फर्मेशन पॅटर्न आहे, की बुलिश मार्केट राहणार आहे किंवा अप ट्रेंड अजून बराच टाईम सुरू राहणार आहे. ओके. सेकंड डाउन ट्रेंडमध्ये बेरिश फ्लॅग पॅटर्न सेम उलटा झेंडा असल्यासारखा हा कुठेतरी पॅटर्न आपल्याला दिसतो. ह्याच्यातही तुम्हाला फर्स्ट 2 नेहमी लक्षात घ्या कुठचंही पॅटर्न ड्रॉ करताना फर्स्ट 2 पॉइंट्स मिळाल्यानंतर आपण पॅटर्न ड्रॉ करतो. ओके. फक्त जे रिव्हर्सल पॅटर्न्स आहेत, जे आपण डबल टॉप बघितला, डबल टॉपमध्ये फर्स्ट पॉइंटलाच आपण करतो किंवा आपण हेड एंड शोल्डर बघितला, तिथे आपल्याला कुठेतरी थोडंसं कन्फ्युजिंग होईल. पण बाकी सगळे पॅटर्न्स हे फर्स्ट 2 पॉइंट्स आपल्याला मिळाले रेझिस्टन्स आणि सपोर्टच्या लेव्हलला, की आपण पॅटर्न ड्रॉ करू शकतो. ओके. सो बेरिश पॅटर्न अगेन आपल्याला इंडिकेट करतो, की मार्केट बेरिशच राहणार आहे. बराच टाईम अजून बेरिश राहू शकतं. त्यामुळे कुठेतरी तुम्ही जेव्हा असा फ्लॅग बनतो आणि तुमच्या एंट्रीज ऑलरेडी तुम्ही असाल याच्यात, तर तुम्ही तुमचे स्टॉप लॉसेस ट्रेल करायचे. जो कुठला हायेस्ट पॉइंट आहे तिथे स्टॉप लॉस ट्रेल करायचा आणि अजून थांबायचं बिकॉज अजून मॅक्सिमम प्रॉफिट तुम्ही गेन करू शकता. ओके. त्यानंतर येतो बुलिश सिमेट्रिकल पॅटर्न. आता हा बुलिश सिमेट्रिकल पॅटर्न तुम्ही बघाल, तर अगेन कंटिन्युएशन पॅटर्न आहे. फक्त बुलिश सिमेट्रिकल ट्रायंगल जेव्हा तुम्ही हा ड्रॉ करता, तेव्हा एक नीट लक्षात घ्यायचं, की मार्केट बुलिश किंवा मार्केटचा ट्रेंड पहिला ओळखायचा. ओके. कारण हा बुलिश सिमेट्रिकल ट्रायंगल किंवा बेरिश सिमेट्रिकल ट्रायंगल तुम्हाला दिसताना सेम दिसणार. ड्रॉ पण सेम होणार. फक्त मार्केटचं डिरेक्शन चेक करायचं. मार्केटचा ट्रेंड पहिला आयडेंटिफाय करायचा. जर ट्रेंड तुम्ही आयडेंटिफाय केलात, त्यानंतरच तुम्ही हा पॅटर्न सक्सेसफुली ट्रेड करू शकतात. ओके. सो बुलिश सिमेट्रिकल ट्रायंगल म्हणजे अगेन मार्केट अप ट्रेंडमध्येच राहणार आहे. ह्याचं ऑपोझिट बेरिश सिमेट्रिकल ट्रायंगल इफ तुम्ही बघितलात दिसतात दोन्ही सेम. आपण जर बघितलं दोन्ही सेम दिसतात. पण आपल्याला समजायचं आहे, की बुलिश सिमेट्रिकल ट्रायंगल मार्केट जेव्हा खालून येतं, तेव्हा बुलिश सिमेट्रिकल ट्रायंगल आपण त्याला म्हणतो आणि ब्रेकआउट नंतर आपण बायिंगच करतो. बेरिश सिमेट्रिकल ट्रायंगल जेव्हा बनतो, तेव्हा मार्केट डाउन ट्रेंडमध्ये असतं, वरून खाली आलेलं असतं. तेव्हा आपण ब्रेकआउट झाल्यानंतर सेलिंगच करतो. ओके. वन्स अगेन सेलिंग करताना, ब्रेकआउट होताना किंवा ब्रेकडाउन होताना आपण एक बघायचं असतं, की व्हॉल्यूम्स बघितल्याशिवाय एंट्री करायची नाही. ओके. त्यानंतर असेंडिंग ट्रायंगल सेम तसंच आहे. फक्त सिमेट्रिकल ट्रायंगलमध्ये तुम्ही एक बघाल, की सिमेट्रिकल ट्रायंगलमध्ये दोन्ही सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे दोन्ही लाईन्स तुम्हाला एक सिमेट्रिकल असतात. ट्रायंगल फॉर्म होतो. पण जर तेच तुम्ही असेंडिंग ट्रायंगलमध्ये बघाल, तर वरचा जो रेझिस्टन्स हा तुम्हाला स्ट्रेट लाईन असणार. एक्झॅक्ट स्ट्रेट असणार असं नाही, पण ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन असणार. ती खाली नाही पडणार. जसं की सिमेट्रिकल ट्रायंगलमध्ये खाली पडत आलेली आहे प्राईस, तसं नाही होणार. एक स्ट्रेट लाईन राहू शकते. ओके. आणि खालची जी तुमची लाईन आहे, ती तुमची असेंडिंग असणार. म्हणून याला असेंडिंग ट्रायंगल म्हटलं जातं. पण वरची तुमचा रेझिस्टन्स स्ट्रेट असणार, सपोर्ट तुमचा असा वर येत जाणार. ओके. आता असेंडिंग ट्रायंगल जेव्हा बनतो, तेव्हा प्राईस नो मॅटर कुठून आली आहे. ओके.
जरी खालून आलेली असली, वरून आलेली असली, तरी असेंडिंग ट्रायंगलमध्ये ब्रेकआउट ईदर साइड होऊ शकतो. वर पण होऊ शकतो, खाली पण होऊ शकतो. ओके. सो असेंडिंग ट्रायंगल जेव्हा बनतो तेव्हा खूप कन्फ्युजिंग असतं. सो त्या टाईमला जरा तुम्ही व्हॉल्यूम्सवर फोकस केला आणि नीट चेक केलात व्हॉल्यूम्स आणि मग एंट्री घेतलात, तर तुम्हाला अश्युरिटी जास्त मिळेल. ओके. ह्याचं अपोझिट डिसेंडिंग ट्रायंगल, इथे तुमचा सपोर्ट स्ट्रेट लाईनमध्ये असतो साधारणतः, पण त्याचा जो रेझिस्टन्स आहे तो खाली पडत असतो. त्यामुळे याला आपण डिसेंडिंग ट्रायंगल म्हणतो. आता इथे पण सेम आहे. इट कॅन गो ईदर वेज, इट कॅन गो अप, इट कॅन गो डाउन. तुमचं एक ट्रेडर किंवा म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की जोपर्यंत ब्रेकआउट होऊन रिटेस्ट होत नाही विथ व्हॉल्यूम्स, तोपर्यंत सेलिंग, बायिंग एंट्री घ्यायची नाही. वन्स ब्रेकआउट होणार, रिटेस्ट होणार, त्यानंतरच तुम्ही तुमच्या एंट्रीज एक्झिक्यूट करायच्या. ओके. सो हे लास्ट एक्झाम्पल होतं. अगेन असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगलमध्ये कन्फ्यूज होऊ नका. सिमेट्रिकल ट्रायंगल आपल्याला बेरिश, बुलिश कंटिन्युएशन सांगतो. पण असेंडिंग, डिसेंडिंग ट्रायंगल आपल्याला ईदर वेजमध्ये ब्रेकआउट देऊ शकतो. आपण तिथे कुठेतरी आपण हाय प्रोबॅबिलिटी फक्त वरच जाईल, खालीच जाईल म्हणू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी असेंडिंग, डिसेंडिंग ट्रायंगल येतात तेव्हा थोडंसं कॉन्शियस राहावा आणि शक्यतो ब्रेकआउट होऊन रिटेस्ट झाल्यानंतरच एंट्री घ्यायची प्रत्येक पॅटर्नला. ओके. प्रत्येक पॅटर्नच्या वेळी जर इन केस रिटेस्ट झालीच नाही, एंट्री मिस झाली, नो प्रॉब्लेम. वेट फॉर अनदर अपॉर्च्युनिटी. नंतर मार्केट अपॉर्च्युनिटी देणार. पण जर तुम्ही विदाऊट रिटेस्ट साधे एंट्री कराल, तर एखाद वेळ प्रॉफिट होईल, पण मॅक्सिमम टाईम लॉसच होऊ शकतो. ओके. सो आता आपण वेळ न घालवता डायरेक्टली चार्ट्सवर जाऊया आणि बघूया, की मॅक्सिमम आपल्याला किती ह्यातले पॅटर्न्स दिसतात आणि मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. सो लेट्स गो ऑन द चार्ट्स. सो चार्टवर आता आपण आलो आहे आणि मी ऑलरेडी काही पॅटर्न्स तुमच्यासाठी शोधून ठेवले होते आणि त्यामुळे हा पहिला पॅटर्न डबल टॉप हा कसा दिसतो किंवा साधारणतः इथे तुमची एंट्री एक्झिट किती पाहिजे, टार्गेट कसं पाहिजे, हे आधी पहिलं मी एक्सप्लेन करेन. ओके. मग आपण बाकीचे पॅटर्न्सही बघत जाऊया. सो फर्स्ट आता हा डबल टॉप पॅटर्न जो बनला आहे, हा तुम्ही एक बघताय, की कुठेतरी इथनं मार्केट हे डाउन ट्रेंड सुरू होतं. इथनं मार्केटने ट्राय केलं अप ट्रेंडमध्ये जायला, पण ह्या प्राईसच्या वर जाऊ शकलं नाही. त्यामुळे आपण इथे एक रेझिस्टन्स प्लॉट केला. अगेन त्या प्राईसला जेव्हा मार्केट हिट केलं, तिथनं खाली स्ट्राँग सेलिंग झालं. जेव्हा हा ब्रेकआउट होणार, तेव्हा आपण इथे एंट्री घेतो. आता हे मी तुम्हाला लेव्हल्स ठेवलेत, की हा जो मधला डिस्टन्स आहे, ओके. ह्या रेझिस्टन्स आणि सपोर्टमधला, तो तेवढाच आपल्याला खाली आपला टार्गेट तेवढ्याच डिस्टन्सला ठेवायचा असतो. ओके. एक हे कळलं. तर आता आपण इथे पोझिशन कशी घेणार किंवा कधी एंट्री घेणार? तर वन्स हा ब्रेकआउट झाला, ह्या कॅन्डलला ब्रेकआउट केला. ह्या कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होणार, तिथे आपली एंट्री एक्झिक्यूट आपण करतो. ओके. जेव्हा ह्या ब्रेकआउट कॅन्डलचा लो ब्रेक होणार, तिथे आपण आपली एंट्री एक्झिक्यूट करतो. स्टॉप लॉस आपला ह्या झोनच्या वर साधारणतः इथे आपण ठेवतो आणि आपला टार्गेट पहिला तर इथे ठेवायचा, मिनिमम एवढा ठेवायचा. मिनिमम एवढा तुम्हाला टार्गेट बुक करायचंच आहे, जो हा डिस्टन्स आहे. आणि दुसरा आपण ट्राय करणार आहोत 1:2 ठेवायचं. ओके. 1:2 तुमचं आरामात होणार. जर एक्झॅक्ट एंट्री जर तुमची चुकली, तर थोडासा 1:2 ला प्रॉब्लेम होऊ शकतो. एंट्री घेताना जर तुम्ही ॲक्युरसी ठेवली आणि ॲक्युरेटली एंट्री घेतलात, तर मोस्ट प्रोबॅबली 1:2 हे तुम्हाला साधारण मिळतं. आता डिस्टन्स मोजण्यासाठी दुसरी पद्धत असते एक्झॅक्ट काढण्यासाठी. ह्या वरच्या झोनचा हाय किंवा वरची हायेस्ट कॅन्डल जिथे पोहोचली आहे, तो हाय मार्क करायचा. ओके. हा बघा आपण हाय इथे टच केलंय आणि ह्या कॅन्डलने मध्ये जो सपोर्ट घेतलाय, त्या कॅन्डलचा लो टच करायचा. हा ॲक्युरसीने जर तुम्हाला मोजायचं असेल, तर हे असं मोजायचं आणि हे मोजल्यानंतर जिथे ब्रेकआउट झालाय, त्या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोला तुम्ही ही आणून प्राईस अशी इथे लावायची. ओके. वरचा जो रेझिस्टन्स होता वरचा, हा इथे लावलात की तुम्हाला ही लेव्हल मिळाली. तर साधारणतः तुम्हाला हा टार्गेट एक्स्पेक्ट करू शकता ह्या लेव्हलला. तुम्ही बघता इथेच तुमचा टार्गेट हिट झालाय. आता तुम्ही जर तुमचा झोन इथे आणलात सेलिंगचा, तर राउंड अबाउट तुम्ही 1:2.6 एवढा रेशो इथे कॅप्चर करू शकला असता. ओके. हे जर तुम्हाला कळलं नाही, तर परत एकदा हा व्हिडिओ बघा. कसं मेजर करायचं कुठून कुठे आणि टार्गेट कसा हा प्लॉट करायचा आणि स्टॉप लॉस तुमचा कुठे हवा हे कळलेलं नसेल तर परत एकदा बघा. तुम्हाला नीट नक्की समजेल. ओके. हे झाल्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आपण बघूया. मी पुढे पण इथे आता तुम्हाला हा फ्लॅग झालाय. ओके. इथे हा फ्लॅग झालाय. इथे तुम्ही पॅरलल चॅनल काढू शकता आणि जर तुम्ही असा हा ठेवलात, तर हा इथे बेअरिश फ्लॅग झालेला आहे. ओके. बेअरिश फ्लॅग आहे हा. ओके. ह्याचा आता डिस्टन्स कसं काढायचं, टार्गेट कसं काढायचं सॉरी, की जिथनं हा स्विंग लो झालेला किंवा जिथनं ही प्राईस खाली आलेली ज्या स्विंगवरून, त्या स्विंगचा हाय
ते जिथपर्यंत प्राईज ही आलेली आहे आणि जिथनं परत एक स्विंग केलाय आणि इथनं प्राईस थोडीशी वर गेली आहे, तो लो मार्क करायचा. एवढंच डिस्टन्स जो ब्रेकआउट होणारी जी कॅन्डल आहे त्याचा हाय मार्क करायचा. ओके. आणि तिथनं खाली किंवा दुसरा ऑप्शन असतो, ती ब्रेकआउट कॅन्डलचा लो मार्क करायचा. जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं आणि जिथे हा शेवटचा पॉइंट टच होणार आहे, हा तुमचा टार्गेट होतो. ओके, 1 सेकंड हे ड्रॉ नाही झालं. ओके, हा तुमचा टार्गेट झाला. ओके. इथला हायेस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट मार्क करायचा आणि ह्या झोन मधून जो ब्रेकआउट होणार आहे, त्या कॅन्डलचं क्लोजिंग इथे त्या कॅन्डलचा लो आणि तिथनं पुढचं डिस्टन्स हे मेजर करायचं. हे तेवढंच असणार आहे आणि तिथे तुमचा टार्गेट राहतो. ओके. थोडंसं कन्फ्युजिंग होईल तर व्हिडिओ परत बघा. आता इथे तुमची एंट्री बनणार इथे. ओके. तुमचा स्टॉप लॉस साधारण सुरुवातीला या कॅन्डलच्या तुम्हाला वरच ठेवायला पाहिजे आणि तुमचं टार्गेट प्रॉफिट हा या लेव्हलला तुम्ही आणलात. ओके. आता 1:84 तर देतेच आपल्याला. पण वन्स ही कॅन्डल बनवून जेव्हा तुमच्या सेलिंग प्राईसकडनं स्ट्राँग व्हॉल्यूम्सने कॅन्डल थोड्या खाली जातील, तेव्हा तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ह्या कॅन्डलच्या 50% ला आणून ठेवू शकतात. तसं जर ठेवलं तर तुम्ही बघा की रिस्क रिवॉर्ड 1:3.5 झालं, व्हिच इज अमेझिंग. आणि त्यामुळे असं जर रूल्स फॉलो करून, डिसिप्लिन फॉलो करून आणि ह्या गोष्टी टेक्निकली समजून जर तुम्ही ट्रेड केलात, तर यू कुड बिकम अ सक्सेसफुल ट्रेडर. इट्स व्हेरी सिंपल. ओके. आता इथनं पुढे आपण जाऊया. मी पुढे पण थोडे 2 अजून 2-3 मला वाटतं मी ठेवलेले आहेत. 1 सेकंड आपण चेक करूया. पॅटर्न्स नेहमीच बनतात असं नसतं. पॅटर्न्स क्वचित बनणार, पण जेव्हा बनणार तेव्हा तुम्हाला खूप चांगला रिस्क रिवॉर्ड मिळतो. त्यामुळे पॅटर्न उगाच शोधत बसायचे नाही. पॅटर्न ॲनलाईज करताना तुम्हाला कन्फ्युजन होईल, की प्रत्येक ठिकाणी दिसेल, पण तसं नसणार आहे. ओके. आता इथे हा ट्रिपल टॉप पॅटर्न झालाय. ओके. इथनं मार्केटने कुठून तरी इथून ट्राय केलं अप ट्रेंड स्टार्ट करायला. ओके. पण इथे मार्केट फेल झालं. ह्या पॉइंटला मार्केट आलं आणि इथे आपल्याला रेझिस्टन्स लेव्हल मिळाला, जो मार्केटने इथे 2दा अगेन 3दा ट्राय केलं आणि इथनं मार्केट खाली गेलंय. ओके. सो आता इथे डिस्टन्स आपण कसा मोजतो? जी हायेस्ट कॅन्डल होती, त्या हायेस्ट कॅन्डलचा हाय आणि जी लोएस्ट कॅन्डल होती, त्या लोएस्ट कॅन्डलचा लो, जी ही होती आपली. ओके. तेवढाच डिस्टन्स जेव्हा ब्रेकआउट होणार आहे, ब्रेकआउट झाल्यानंतर जी ब्रेकआउट कॅन्डल आहे, ही ब्रेकआउट कॅन्डल आहे. ह्याच्या लोला ती प्राईस आणून लावायची आपण. ओके. आता बघाल तर तुम्ही इथे तुमचं हे टार्गेट तुम्हाला मिळालं. ओके. ही जी खालची व्हाईट लाईन मी ड्रॉ केली. आता तुमचं सेलिंग कुठून होणार? तर सेलिंग तुमचं जेव्हा ही ब्रेकआउट कॅन्डल दिली, ह्याच्या लोला तुमचं सेलिंग झालं. ओके. ह्याच्या लोला नेहमी सेल करायचं. स्टॉप लॉस तुमच्या ह्या झोनच्या वर, ओके, ब्रेकआउट कॅन्डलच्या वर किंवा झोनच्या वर आणि तुमचा टार्गेट हा साधारण इथे. तर तुम्ही बघाल नॉर्मली 1:2.4 तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे चांगलं 1:2 पेक्षा जास्त कुठेतरी रिस्क रिवॉर्ड ह्याच्यात दिसतोय. त्यामुळे असं सिस्टमॅटिकली करायचं. उगाच ग्रीड ठेवून एक्स्ट्रा तुम्ही ओपन ठेवणार पोझिशन असं नाही करायचं. सिस्टमॅटिक ठेवायचं. ह्या लेव्हलला इथे रेझिस्टन्स झोन पण इथे सपोर्ट झोन पण आहे. प्रिव्हियस सपोर्ट पण आहे. त्यामुळे कुठेतरी सेन्सिबल ट्रेडिंग ठेवायचं, सेन्सिबल टार्गेट ठेवायचा. ओके. ओके. आता इथे हे बुलिश फ्लॅग एक्झाम्पल आहे आपल्याला. ओके. हा इथे बघताय तुम्ही इथनं मार्केट खालनं रॅली होतच आलेलं आहे अपट्रेंडमध्ये. कंटिन्युएशन पॅटर्न बनला इथे. बुलिश फ्लॅग झाला. तर ह्याचं डिस्टन्स कसं मोजायचं? टार्गेट आपला किती हवा? तर जो लोएस्ट पॉइंट आहे, तिथनं हायेस्ट पॉइंट जो होता, जिथनं हा फ्लॅग तयार व्हायला सुरू झाला, ती ही कॅन्डल होती. इथपर्यंत तर घेतलात. ओके. आता ब्रेकआउट हा इथे झाला नव्हता. नेक्स्ट डे गॅप अप झाला आणि मार्केट डायरेक्टली ओपन झालं. तर आपल्याला गॅप अप जी झाली आहे कॅन्डल, त्या गॅप अप कॅन्डलच्या हायला आपल्याला ही लेव्हल ठेवायची आहे. ओके. आणि आपला टार्गेट असणार आहे, ती लेव्हल आधी मार्क करून घ्यायची. ओके. मार्क करून आपण घेतली. आता तुम्ही बघा, की ऑलरेडी ब्रेकआउट झालेला, पण तुम्ही इथे एंट्री नाही घेऊ शकला दुसऱ्या दिवशी कारण गॅप अप ओपन झालं मार्केट. नो प्रॉब्लेम. व्हॉल्यूम इथे खूप छान होते. त्यामुळे तुम्ही इथे एंट्री घेतला असता. तुमचा स्टॉप लॉस या कॅन्डलचा लो आणि तुमचा टार्गेट जो आपण मार्क केलेला आहे, ते तुमचं टार्गेट. ते पण बघा 1:2 पेक्षा जास्तच तुम्हाला मिळणार आहे. ओके. इथे आता तुम्ही जर स्टॉप लॉस ट्रेलिंग माहीत असतं, तर तुम्ही नक्कीच इथे करू शकला असता. पण ठीक आहे, तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेलिंग जर कळत नसेल किंवा अजून तुम्ही बिगिनर आहात, त्यामुळे सध्या 1:2 टार्गेट ठेवा. 1:2 इझिली अचीव्ह होणार आहे. 1:2 जेव्हा कॉन्स्टंट तुम्ही करणार, एक्सपिरियन्स घेणार, त्यानंतर आपण ट्रेलिंग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके.
सो ह्यानंतर आपण अजून एक आपल्याला एक्झाम्पल इथे डिसेंडिंग ट्रायंगल मी तुम्हाला बोललो होतो आठवतं असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगल मध्ये मार्केट कुठच्याही डायरेक्शनमध्ये जाऊ शकतं. इट डझंट मॅटर ते कुठून आलंय, कुठे चाललंय. ओके. त्यामुळे इथे बुलिश आहे म्हणूनच वर गेलं असं नाहीये. हे खाली पण येऊ शकलं असतं. त्यामुळे झोन क्रिएट करायचा जर तुम्ही इथे फक्त लाईन ड्रॉ केली असती, अशी जर लाईन ड्रॉ केली असती, तर तुम्हाला फेक ब्रेकआउट मिळाला असता. ओके. इथे तुम्ही कुठेतरी कन्फ्यूज होऊ शकला असतं. तुमचं डिसिजन जरासं चुकू शकलं असतं. म्हणून रिटेस्टला थांबायचं. आता हा डिसेंडिंग ट्रायंगल बनल्यानंतर इथनं मार्केट इथे आलेलं आहे. ओके. तर ह्याचा आता आपण डिस्टन्स कसा काउंट करतो? तर जिथनं आपल्याला जो लास्ट सपोर्ट होता, जिथनं हे मार्केट वर यायला सुरू झालेलं, जिथनं स्ट्राँग बायिंग सुरू झालेलं, ओके. थोडं कन्फ्युजिंग होईल. तुम्ही परत-परत बघा. कारण हे थोडं कन्फ्युजिंग होणार आहे. सुरुवातीला एकदा बघून तुम्हाला कळणार नाहीये हे टार्गेट कसे सेट करायचे ते. ओके. सो जिथनं हे मार्केट वर आलंय, ओके. खालून वर आलं, ह्या पॉइंटच्या वर जाऊ शकलं नाही. तिथनं कुठेतरी हा त्याने डिसेंडिंग ट्रायंगल बनवायला सुरू केला. ओके. सो हा जो लोएस्ट पॉइंट होता, प्रिव्हियस लोएस्ट पॉइंट तिथनं जो हायेस्ट कॅन्डल होती इथे, जिथनं हा डिसेंडिंग ट्रायंगल बनायला सुरू झालेला फर्स्ट पॉइंट होता, तिथपर्यंतचं डिस्टन्स मेजर करायचं. ओके. आणि ब्रेकआउटच्या तिथून ओके, इथे वर नाही, इथे वर घेतलं तर तुमचं हे बघा टार्गेट इथे खूप टाईम लागला असता. एस-एल हिट झालं असतं त्याच्या आधी. त्यामुळे जिथनं ब्रेकआउट होतोय, त्या ब्रेकआउटच्या पॉइंटला हे ठेवायचं. जेव्हा डिसेंडिंग, असेंडिंग ट्रायंगल असतो तेव्हा. ओके. आणि ब्रेकआउटच्या पॉइंटपासनं हा तुम्ही इथे कुठेतरी ब्रेकआउटच्या पॉइंटपासनं हा टार्गेट असा लावायचा असतो. ओके. आता ही तुम्हाला वरची लेव्हल मिळाली. तुम्ही मार्क केली. ओके. हे घालवलं. आता तुम्ही एंट्री कशी घेणार? लाँग पोझिशन. ही ब्रेकआउट झाली कॅन्डल. शक्यतो ह्या लाईनच्या जेवढ्या जवळ होऊ शकेल तेवढ्या जवळ एंट्री घ्यायची. जर इन केस मिस झाली, तर तुम्ही ह्या कॅन्डलच्या हायला एंट्री घेऊ शकता. ओके. स्टॉप लॉस तुमचा असणार ह्या कॅन्डलच्या थोडा खाली किंवा या झोनच्या तरी खाली. ओके. ही कॅन्डलच्या 50% तरी हवा मिनिमम आणि तुमचं प्रॉफिट टार्गेट जी आपण लेव्हल काढली आहे ती. ओके. सो इथे बघा 1:2.55 म्हणजे 1:2 कन्फर्म होतंय. ओके. तर मी तुम्हाला सजेस्ट करीन, की तुम्ही सध्या 1:2च ठेवा. ओके. बिकॉज 1:2 सेफ आहे. एवढ्या ह्या कट टू कट लेव्हल्सला कधी-कधी मार्केट नाही जाईल, थोडंसं खालनं रिटर्न येईल, तर तुमचा लॉस होऊ शकतो. कारण तुम्ही मध्ये बाहेर पडायला बघणार नाही. बिकॉज तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स नाहीये अजून. त्यामुळे मी सजेस्ट करीन, की सध्या तुम्ही 1:2च ठेवा. 1:2 तुम्हाला क्लिअरली ऑटो ट्रिगर होणार. तुम्हाला चांगला प्रॉफिट कन्सिस्टंटली मिळू शकतो. त्यामुळे सध्यासाठी ट्राय करा, की 1:2च तुम्ही सध्या टार्गेट ठेवाल तुमचं. ओके. सो हे झालं डिसेंडिंग ट्रायंगलचं एक एक्झाम्पल. अजून आपण बघूया पुढे काय आपलं मी जर ठेवलेलं असेल येस, परत एकदा बुलिश रेक्टेंगल नाही मगाचा बुलिश फ्लॅग होता. यावेळी बुलिश रेक्टेंगल आपण ठेवलाय. आता बुलिश रेक्टेंगल तुम्ही बघाल, तर हा अप ट्रेंड सुरू होता. ओके. इथनं मार्केटने चांगला स्विंग घेतला, अप ट्रेंड सुरू होता. अगेन वर मार्केट कंटिन्युअस गेलेलं आहे. ओके. तर इथे तुम्हाला चांगले रिस्क टू रिवॉर्ड हे बुलिश रेक्टेंगल वगैरे होतात ना, ते कसे कंटिन्युएशन मधले पॅटर्न्स आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्हाला 1:3, 1:4 टार्गेट करायला हरकत नाही. ओके. किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत यायचा. स्टॉप लॉस ट्रेल करत जरी आलात तरी उत्तम आहे, बिकॉज तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळू शकतो. आता उदाहरण म्हणून जर तुम्ही इथे ह्या ब्रेकआउटच्या हायला एंट्री घेतली असती. तुमचा स्टॉप लॉस हा प्रिव्हियस लो. ओके. तर तुम्ही 1:2 तर तुमचं होतंच आहे. जे मी सजेस्ट केलंय, की सुरुवातीला 1:2च करा. पण जर इन केस तुम्ही जास्त ठेवताय, ओके, तर स्टॉप लॉस ट्रेल करायचा. ट्रेल कसा करायचा? इथला पहिलं इथनं मार्केट गेल्यानंतर तुमचं ब्रेक इव्हनला आलं. नो प्रॉफिट नो लॉसला आलं. तुमचं स्टॉप ही व्हाईट लाईन लावतोय तो तुमचा स्टॉप लॉस असेल. इथे आलं. नेक्स्ट डे मार्केट सुरू झालं. जे काय झालं, जो लो होता तिथे तुम्ही आणलात. ओके. ट्रेल केलात. थर्ड डे परत वन्स अगेन ट्रेल केलात. म्हणजे आता तुम्ही मिनिमम आपण बघूया मिनिमम 1:2 तर घेऊनच जाणार आहात. ओके. थर्ड लो जेव्हा स्विंग लो आला तिथे शिफ्ट केलात. त्यानंतर तुम्ही बघताय तर तुम्हाला डायरेक्टली इथे कुठेतरी एक स्विंग केलंय मार्केटने डायरेक्टली तुमचा इथे आला. म्हणजे आता जरी मार्केट रिव्हर्स फिरलं तरी तुम्ही मिनिमम एक सेकंड तरी तुम्ही मिनिमम नाही म्हटलात तरी 1:6.49 ऑलमोस्ट 6.5 घेऊन जाणार. त्यानंतरचा तुमचा नेक्स्ट इथे ह्या लोला तुमचं ट्रिगर होतो. ओके. त्यामुळे असा ट्रेल करत यायचा. ट्रेल करायची प्रोसेससाठी पिव्होट पॉइंटचा यूज करू शकता. मॅन्युअली ट्रेल करायला थोडं एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. हायर हाय, हायर लोज हे जे बनतायत, हे तुम्हाला थोडे मार्क करत यावं लागेल. ओके. सो
असे हे काही एक्झाम्पल्स होते आणि आता मार्केट लाईव्ह सुरू आहे. डाउन ट्रेंड चालू आहे. चांगल्यापैकी डाउन ट्रेंड चालू आहे दिसतोय तुम्हाला. सो आजच्या मार्केटचं एक एक्झाम्पल मी देऊ शकतो, की तुम्ही जर एक अशी ट्रेंड लाईन प्लॉट केली. ओके. ट्रेंड लाईन प्लॉट करण्यापेक्षा आपण पॅरलल चॅनल प्लॉट करूया म्हणजे झोन क्रिएट होईल. ओके. असा तुम्ही झोन क्रिएट करून ठेवू शकता. आता मार्केट जेव्हा ही लेव्हल तोडेल, ओके, तेव्हाच तुम्ही एंट्री घ्यायची. आता तुम्ही ह्याच्यात टार्गेट कसे करू शकता? तर जर समजा इथनं मार्केटने ब्रेकआउट दिला आणि तुमचा सॉरी शॉर्ट पोझिशन जाईल, लाँग पोझिशन घेऊया. ओके. इथनं मार्केटने जर ब्रेकआउट दिला, जो कुठचा प्रिव्हियस लो असेल, तो तुमचा स्टॉप लॉस. फर्स्ट टार्गेट तुमचं इथे असेल, कारण इथनं सेलिंग झालंय. फर्स्ट सेकंड टार्गेट तुमचं इथे असेल, कारण ह्या लेव्हलने परत थोडं सेलिंग आलेलं आहे आणि थर्ड तुमचा हा फायनल हा पॉइंट असेल. तर 1:3.8 1:3.5 मिनिमम इथे रिस्क रिवॉर्ड मिळणार. निफ्टी 50च्या इंडेक्सबद्दल बोलतोय मी. त्यामुळे कुठेतरी तुम्ही असं जर रेझिस्टन्स प्लॉट केलं तर तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकेल. सो लाईव्ह मार्केट एनालिसिस करा, पॅटर्न्स आणि सगळं चेक करा. एनालिसिसमध्ये बघा, ट्राय करा, एक्सपेरिमेंट करा. पण लाईव्ह मार्केटमध्ये थोडंसं एनालिसिस जेवढं जास्त कराल, तेवढं तुमचं डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी आणि अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी तेवढी वाढत राहील. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.